पुण्याजवळ सह्याद्रीच्या कुशीत एक गूढ मंदिर उभं आहे, जिथं गणपतीचं दुर्मिळ स्त्रीरूप तुम्हाला पाहायला मिळतं. कथा सांगते, इथे महादेवांनी पार्वती मातेला बोलवण्याचा प्रयत्न केला, पण पार्वती मातेची भक्ती अढळ राहिली. म्हणून या पवित्र ठिकाणाला नाव मिळालं भुलेश्वर. हे आहे भुलेश्वर महादेव मंदिर, 13व्या शतकातील यादवकालीन ऐतिहासिक वास्तू. या मंदिराचा नंदी मंडप अतिशय भव्य आहे. काळ्या दगडावर कोरलेला नंदी आणि भिंतीची शिल्पे पाहताना जणू इतिहास जिवंत झाल्यासारखे भासते. रामायण आणि महाभारतातील प्रसंग दगडात जिवंत झाल्यासारखे दिसतात. द्रौपदी स्वयंवर, भीमाची ताकद आणि हत्तीला आकाशात फेकणारा भीम, सर्व काही इतकं प्रभावी. आणि इथलं सर्वात दुर्मिळ शिल्प म्हणजे स्त्री रूपातील गणपती. अशा प्रकारचे शिल्प महाराष्ट्रात किंवा भारतात अत्यंत कमी ठिकाणात तुम्हाला पाहायला मिळतात. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे यात्रा भरते. येथे दर सोमवारी भक्तांची गर्दी होते आणि ही परंपरा अनेक वर्षापासून अखंड सुरू आहे. भुलेश्वर महादेव मंदिर म्हणजे केवळ वस्तू नाही, हे इतिहास, भक्ती आणि कला संपादनेचा जिवंत वारसा आहे. प्रत्येक दगड इथे सांगतो, प्रत्येक शिल्प एक युग उघडतं आणि प्रत्येक क्षण आपल्याला आध्यात्मिक शांती देतो. पुण्याजवळ असाल तर या अद्भुत मंदिराला भेट देणं विसरू नका, कारण काही ठिकाणं पाहण्यासारखी नाहीत तर अनुभवण्यासाठी असतात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.